सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक पिशवी घेतलेली, गोणी घेतलेली आहे. नंतर आपण बाविस्टीन घेतलेला आहे, एक कैची घेतलेली आहे बाविस्टीनसाठी, सोयाबीन घेतलेली आहे, रायझोबियम घेतलं आहे आणि हँडक्लोथ घेतलेले आहे आणि हे बिया आपलं जे औषध आहे ते मोजण्यासाठी घेतलेलं आहे. तर आता सर्वप्रथम आपण हे बियाणं या ठिकाणी टाकणार आहोत. आता हे 1 किलो बियाणं आहे. एक किलो बियाणं निवडताना हे चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं बियाणं असलं पाहिजे, कारण की त्यासाठी आपण काय करतो, उगवण क्षमता घेतो. या 1 किलो बियाण्यामध्ये आपण सर्वप्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करणार आहोत. रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना बाविस्टीनचा वापर प्रति किलो प्रमाणात आपण 2.5 ग्रॅम करणार आहोत. जर आपण 2.5 ग्रॅम प्रति किलोला वापरतो तर 10 किलोला आपण किती 250 ग्रॅम वापरतो. आता आपण हे आता या ठिकाणी आपण बाविस्टीन टाकलं, पण बाविस्टीन टाकताना हाताने सोडायचं का नाही, त्यासाठी दोघांनी धरायचं. बीज प्रक्रिया करताना पहिले रासायनिक प्रक्रिया करायची. आता बाविस्टीनचा वापर याच्यासाठी करतो आपण की या बाविस्टीनमुळे काय होतं, जे बुरशीजन्य रोग आहेत बियाण्यावर येणारे किंवा मग मुळावर येणारे त्यापासून रक्षण होतं. तसंच यानंतर आपण पीएचबी वापरायचं असतं. पीएचबी या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं मी जैविक खत म्हणून रायझोचा वापर करतो. तर रायझो आपण किती वापरायचं, आता हे 1 ml चं असल्यामुळे आपण या ठिकाणी 1 ml काढून घेणार आहोत. 2 ml 1 किलोला आपण 2.5 किंवा 3 ml वापरणार. पण आता याच्यानंतर आपण जे काय बाविस्टीन वापरलं, बाविस्टीन नंतर पीएचबी वापरायचं. पीएचबी पासून जे आपलं स्फुरद असतं ते आपल्या पिकांना मिळतं. आणि हे जे आपण वापरणार आहोत हे आपण पेरणीपूर्वी 1 तासाआधी किंवा 2 तासाआधीच वापरणार आहोत. त्याच्या आधी आपण वापरू शकत नाही. जर समजा आपल्याला बाविस्टीन वापरायचं असेल तर 1 महिना आधी पण वापरलं तरी काही हरकत नाही, किंवा 2 महिने आधी वापरलं तरी काही हरकत नाही. परंतु हे जैविक खत वापरायचं असेल, जैविक बीज प्रक्रिया जर करायची असेल तर 1 तासाआधी किंवा 2 तासाआधी करावी. या ठिकाणी अशा पद्धतीने बीज प्रक्रिया झालेली आहे. आता या बीज प्रक्रिया करत असताना यापासून आपल्याला काय फायदा होतो, तर 20 ते 25% उत्पादनामध्ये वाढ होते, उगवण क्षमता चांगली येते. जे आपण बियाणे पेरणार आहोत त्याच्यावर बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोग पसरत नाही. या सगळ्या गोष्टीपासून याचा फायदा करण्यासाठी आपण हे बीज प्रक्रिया